15 गुंठ्यामध्ये ऑन अन ॲव्हरेज 150 किलो भेंडी येते. 150 ऐकलं तुम्ही? त्याच्यावरच म्हणजे मिनिमम सांगा. काल किती झाले? 239 किलो झालेली आहे काल 15 गुंठ्यामध्ये. कमी आहे का जास्त आहे? की नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न कमी येते का जास्त येते? नाही, जास्त येते ना जास्त जिथे हात नाही तो उंचाळ कमी पडते. निसर्ग एवढं द्यायला लागलाय म्हणजे रासायनिक मध्ये सुद्धा एवढं निघत नव्हतं की निसर्ग एवढा देतो. म्हणजे ओंजळ कमी पडती आहे, निसर्ग आम्हाला भर भरून द्यायला लागलाय, आपण कमी पडतोय घ्यायला. आम्ही कमी पडायला लागलोय. बरोबर आहे की नाही? नको झाले आम्हाला म्हणजे असं पास वाटते कारण बायका पण दमल्या तरी आम्ही घरचे सुद्धा दमलो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आज आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण एका कष्टकरी, प्रयोगशील आणि आध्यात्मिक शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. सांगली जिल्ह्यातील आष्टा हे सधन गाव आणि अतिशय उत्कृष्ट शेती करणारं प्रयोगशील लोक असलेलं हे गाव. आज ह्या गावामध्ये आपल्या मिशन ऑर्गॅनिकच्या तत्वानं म्हणजे नैसर्गिक आणि पारंपरिक तत्वानं शेती करणारा आपला हा खंबीर तरुण शेतकरी आज त्यानं बघताय हा भेंडीचा प्लॉट केला आहे. तुम्हाला नंतर हे डिटेलला मी प्लॉट दाखवतो आणि त्यानं केलेला भेंडीच्या प्लॉटमध्ये त्याला काय काय अनुभव आले हे आपण नेहमीप्रमाणे आज सगळेजण ऐकणार आहोत. हा व्हिडिओ बघणारे लाखो शेतकरी जे महाराष्ट्रातले आहेत, तर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही अतिशय लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका आणि ह्याच तरुण शेतकऱ्याकडनं प्रेरणा घ्या आणि तुम्हीसुद्धा मित्रांनो रसायन बंद करा आणि निसर्गाकडे चला. मिशन ऑर्गॅनिकचं तत्व आहे ही नैसर्गिक आणि पारंपरिक शेती केली पाहिजे, विषमुक्त शेती केली पाहिजे. कारण मित्रांनो समाजामध्ये पसरणारी रोगराई ही आपल्या रसायनामधून येते हे सिद्ध झालं आहे आणि हजारो लाखो लोकांनी हे वारंवार सांगितलेलं आहे. तरीसुद्धा अजून माझ्या काही शेतकरी मित्रांना याच्यावर विश्वास बसत नाही. कारण रासायनिक कंपन्या ज्या पद्धतीनं जाहिरातींचा मारा करतायत आणि त्यांची मार्केटिंगची माणसं तुमच्यापर्यंत पोचून तुमचा ब्रेन वॉश करतायत, म्हणजे मराठीमध्ये बुद्धिभेद करतायत. मी नेहमी सांगतो की प्रत्येकानं स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे. आणि मिशन ऑर्गॅनिकचं जे ब्रीद वाक्य आहे की सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न. कारण आज तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीनं रसायनमुक्त जेव्हा शेती करता आणि त्यामधून येणारं उत्पन्न हे बिनविषारी येतं, ते आपल्या समाजातील प्रत्येक घटकाकडे जातं आणि आपला समाज हा त्याचं आरोग्य चांगलं करण्याचं सत्कर्म आज तुमच्या हातनं घडतं. मिशन ऑर्गॅनिक हे श्री दत्तगुरूंच्या तत्वावर चालणारं आहे. मी स्वतः दत्त उपासक आहे, मी गिरणारी आहे आणि आपल्याला जे काय आशीर्वाद मिळाला ह्या महाराजांच्याकडनं मिळाला आहे आणि हा आशीर्वाद माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळावा की मी नेहमी महाराजांच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो. आज आष्ट्याला मी ह्या वाडकऱ्यांच्याकडे आलो आहे. आज हे 2 कुटुंब आपल्याबरोबर आहे, ते तुम्हाला माहिती सांगतील. पण मित्रांनो ही माहिती तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका, कारण अजूनही काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की रसायन थांबवल्यानंतर आम्हाला उत्पन्न मिळणार नाही, किंवा अनेक लोकांच्या मनामध्ये ही एक अपभ्रंश किंवा गैरसमज आहे की रसायन थांबवल्यानंतर 2 ते 3 वर्ष लागतात उत्पन्न यायला वगैरे वगैरे वगैरे. आज आपण ह्या तरुण शेतकऱ्यांना ह्या जोडीला विचारूया की त्यांना 3 वर्ष लागली आहेत काय, हे तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका. ही केस स्टडी आहे, ही सक्सेस स्टोरी आहे. आज अतिशय धावपळ करून मी येण्याचं कारण एक वेगळं आहे आणि ते थोडं गमतीशीर आहे आणि ते गंभीर आहे. याचं कारण काय मित्रांनो माहिती आहे? 2 दिवसापूर्वी ह्या शेतकऱ्यानं आपल्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये फोन केला होता, जसं तुम्ही लोक करता, आणि त्याने एक खंत बोलून दाखवली की लोक उत्पन्न येत नाहीत म्हणून त्रास होतो लोकांना. इकडं उलट आहे बरं का, उत्पन्न जास्त आलं आहे इकडं आणि हा याचा त्रास. ऐकताय तुम्ही? उत्पन्न जास्त आलं आहे हा या जोडीचा त्रास आहे. खरं आहे, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे मित्रांनो, हा भेंडीचा प्लॉट आहे आणि हा 30 गुंठ्यातल्या भेंडीच्या प्लॉटला या माणसानं इतकं उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं आहे. शेड्यूल त्यानं बऱ्यापैकी 80% पाळले. त्यानं आता कबूल केलं की थोडा मातीची फवारणी आणि अन्नपूर्णाची फवारणी पुढे मागे झाली त्याच्याकडून. होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, सगळं का कट्टुकट होत नाही मलाही माहिती आहे, पण ते प्रामाणिकपणे त्या माणसानं मान्य केलं. तरीसुद्धा भगवंत कृपा त्याच्यावर एवढी आहे की प्लॉट भरून आला आहे. अगदी किरकोळ रोग सोडले तर प्लॉटला कशाचाही बाधा झालेली नाही. आता प्रॉब्लेम काय आहे हे ऐकून घ्या
फक्त हसू नका, उत्पन्न एवढं आलंय की ते काढून काढून कामाला येणाऱ्या बायका दमलेत. खरं आहे ना? होय. त्यामुळे यांच्याकडे बायका कामाला यायला तयार नाहीत, कारण उत्पन्न जास्त आहे आणि जास्त काम करावं लागतंय. बघितलं भगवंताची खेळी. लोक उत्पन्न येत नाहीत म्हणून त्रास होतोय, तर माझ्या या शेतकरी मित्रांना, माझ्या या भगिनीला उत्पन्न जास्त आलं याचा त्रास व्हायला लागलाय. सोन्याचे दिवस येणार आहेत. मी नेहमी सांगतो, जरा दम धरा. माझा शेतकरी राजा एक दिवस राज्य करणार आणि तुमच्या दारामध्ये सुद्धा लोक येणार विषमुक्त अन्न घेण्यासाठी. हे वारंवार मी सांगतोय. आज त्याचे हे अनुभव भगवंतानं यांच्या पदरामध्ये जे दान टाकलंय ते भरभरून टाकलंय. प्रारब्ध आणि कर्माचा खेळ मी नेहमी सांगतो. आज अतिशय शांत डोक्यानं, विश्वासानं, श्रद्धेनं या दोघांनी रसायन थांबवून आज ते निसर्गाकडे आले. मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर प्लॉट केलाय. हा बापडा हा प्लॉट काढून टाकून रोटा मारेल या भीतीनं मी पळत आलोय. पाऊस खरं सांगायचं तर त्यामुळे मी पळत आलो. मी होतो कुठं गोव्यात, तिथनं 150-200 किलोमीटर प्रवास करून मी आत्ता आलोय, कारण पाऊस भरलाय आणि ह्या बाबाने उद्या रोटर मारला तर मला दिसणार नाही प्लॉट. त्यासाठी गडबडीत आलो मी आज. असू देत, अशी छान छान माणसं मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारामध्ये आहेत. मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे, ही संस्था आपलं एक सगळ्यांचं कुटुंब आहे. आज 3.5-4 लाख लोक आहेत. असे सुंदर सुंदर लोक माझ्यावर काम करतात आणि भगवंत कृपेनं त्या सगळ्यांच्या शेतामध्ये आज नंदनवन फुललेलं आहे बरं का. आपण सुरू करूया हा छोटासा व्हिडिओ. शब्द मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्हा सर्वांसाठी त्याचे शब्द हे प्रेरणा देणारे आहेत. आज याने या शेतामध्ये काय काय केलं हा त्याचा स्वानुभव ऐकूया. आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो ना याच्यासारखं थोडा प्रयोग करायला शिका. आम्ही यालाही सांगितलं थोडा प्रयोग करून बघ. त्यानं हा प्रयोग केला, त्याच्या हाताला यश आलं. याच्या पुढे मी काय फार सांगायची गरज नाही, कारण त्या प्रयोगामध्ये या भरपूर काही गोष्टी तो शिकलेला आहे. आता तो काय काय शिकला, त्याला काय काय अनुभव आले, हे आज आपण यांच्या तोंडातून ऐकूया. तुम्हीही ऐका, शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. तुम्ही यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं बिना रसायनाची नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया आपण. तुमचं नाव जरा इकडे सांगा कॅमेऱ्याकडे बघून. नितीन विद्याधर वाडकर, राहणार आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तुम्ही किती वर्ष शेती करता? मी आता जॉब सोडल्यापासून 4 ते 5 वर्ष झालं जॉब शेती काय करत होता आधी? जॉब आष्टा लायनर्सला लॅबला होतो. दोन्ही जॉब सोडायचं कारण काय? जॉब सोडायचं डे नाईटचं काम आणि होतं शेती होती, वडिलांना जमना. तुम्ही शेती आहे किती एकूण? शेती आपल्याला 30 गुंठच आहे. 30 गुंठे? ती एक 30 गुंठ आहे. ते म्हणजे एकूण 60 दोघं गुंठे? भाऊ जण आहे. दोघं आहे. मग तुम्ही 30 गुंठे, ते भाऊ 30 भाऊ गुंठे 30 करतात. ओके. अल्पभूधारक शेतकरी आहे माझा. घरामध्ये 60 गुंठे शेती आहे, भावाची 30 गुंठे आणि याची 30 गुंठे. याच्या वाट्याला आलेल्या 30 गुंठ्यामध्ये यांनी ही भेंडी केली. याच्या आधी या प्लॉटमध्ये काय होतं? याच्या आधी यात दोडका होता, काकडी होती, काकडी होती. वेलवर. तुम्ही याच्या आधी जे काम करत होता ते सगळं रासायनिक करत होता की नैसर्गिक? रासायनिक करत होता. ते तुम्हाला रासायनिक काम करत असताना खर्च किंवा इतर गोष्टी कशा होत्या, आणि आता तुम्ही जेव्हा निसर्गाकडे आला, मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करताय, तर यातला तुलनात्मक फरक काय आहे? जर शेतकऱ्यांना तिकडे बघून सांगा. रासायनिकला खर्च होत होता. 3 दिवसाला फवारणी असायची. ओके. 2 दिवसाला लागवड सोडावी लागायची. प्रत्येक 3 दिवसाला प्रत्येक 3-4 दिवसाला स्प्रे असायचा. ओके. आणि 2 दिवसाला म्हणजे 2 दिवस गॅप करून लागवड सोडावी लागायची. त्याच्यामध्ये रोगाचं प्रमाण हे जास्त जास्त यायचं. ओके ओके. आणि खर्च तर आहे, रोग पण येत होते. उत्पन्नाचा आणि तुम्हाला ताळमेळ म्हणजे खर्च आणि उत्पन्नात ताळमेळ बसत होता का? ताळमेळ म्हणजे काय व्हायचा, लिकी टाकी असायचं, पण विषय असा व्हायचा की मार्केट कमी असलं की ते परवडायचं नाही. मार्केट असलं की बऱ्यापैकी पैसे व्हायचे. आता रासायनिकला होणारा उत्पादन खर्च जो लागायचा तो जरा आणि आता ह्या तंत्रामधला उत्पादन खर्च म्हणजे खर्च हा कमी आहे का जास्त आहे? हा कमी आहे. खूप कमी आहे. हा खूप कमी म्हणजे 6,000 रुपयाचं नुसतं. आमच्या बहीण काय सांगते बघा, खूप कमी आहे. 2दा खूप कमी आहे. खूप कमी आहे, मलाही माहिती आहे. तर तुम्ही त्याचा अनुभव घेतला. नैसर्गिक तत्वामध्ये मित्रांनो मी नेहमी सांगतो की तुम्हाला कधीही कुठली औषधं किंवा खतं वापरायची नसतात. निसर्ग तुमच्या पिकांची काळजी घेत असतो हे तुम्हाला स्वतःला कळालं असेल. 100%. याच्यावर रोगराई ना, एखादा रोग आला ह्यांच्यावर किरकोळ मधला, ते पण मातीचे पावणे मारले त्यांनी, बाकीचं त्यांना काही करावंच लागलेलं नाही आहे. आता असं गोष्ट झाली आहे की 30 गुंठ्यामध्ये तोडे सुरू होऊन किती दिवस झाले? तोडे सुरू होऊन 24 दिवस झाले. म्हणजे तो एक प्लॉट, हे एक प्लॉट, असं रोज 12 तोडे झाले. आता तो 12, हे 12. ओके. तो 12 आणि हा 12 म्हणजे 24 तोडे झाले. तुम्ही दररोज डेली. आता तुमच्या 30 गुंठ्याला दररोजच्या तोड्यामध्ये किती उत्पन्न येत आहे? आता काल तिकडे निघाला 239 किलो.
त्याच्या आधी निघला म्हणजे 150 ते 250 रोज माल आहे. 150 किलो निघतोच. म्हणजे 150च्या खाली माल नाही. म्हणजे 15 गुंठ्यामध्ये 150 किलो. 15 गुंठे आज 150. 15 गुंठे हा, हा. म्हणजे एक दिवसात तोड होते ती. हा, एक दिवस आड. मित्रांनो ऐकताय तुम्ही, 30 गुंठ्यामध्ये 2 भाग आहेत, एक दिवसात तोडी करतात. 15 गुंठ्यामध्ये ऑन अन ॲव्हरेज 150 किलो भेंडी येते. 150 ऐकलं तुम्ही, त्याच्यावरच म्हणजे मिनिमम सांगा. काल किती झाले? 239. 239 किलो झालेली आहे काल 15 गुंठ्यामध्ये. कमी आहे का जास्त आहे? कळलं तुम्हाला नैसर्गिक शेतीची गंमत. लोक म्हणतात की नैसर्गिक शेती परवडत नाही, उत्पन्न किती यायला लागले बघा. आता प्रॉब्लेम छोटा असा आहे की भेंडी येते आहे खरं, त्याला दर चांगला लागत नाहीये. बरोबर, हे आपल्या हातात नाही मित्रांनो मार्केट. पण ज्या लोकांना म्हणायचं आहे की नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न कमी येतंय, आता तुम्ही जरा दोघं मला सांगा की नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न कमी येते का जास्त येते? नाही, जास्त येते ना. जास्त तिथे हात नाही तो उंचाळ कमी पडते. एवढं निसर्ग एवढं द्यायला लागलाय. म्हणजे रासायनिक मध्ये सुद्धा एवढं निघत नव्हतं की निसर्ग एवढा देतो. मित्रांनो, आज माझी माता माऊलीनं अतिशय आध्यात्मिक वाक्य बोललेले आहे. आमची ओंजळ कमी पडती आहे, निसर्ग आम्हाला भर भरून द्यायला लागलाय, आपण कमी पडतोय घ्यायला. आम्ही कमी पडायला लागलोय. बरोबर आहे की नाही? नको झालंय आम्हाला. म्हणजे असं पास वाटते, कारण बायका पण दमल्या तरी आम्ही घरचे सुद्धा दमलो. परमेश्वराची इच्छा असेल, परमेश्वराची कृपा असेल आणि त्याचा आशीर्वाद असेल तर अशा पद्धतीचे चमत्कार घडतात बरं काय. आज ही दोघं सांगतात की भगवंत द्यायला लागलाय भर भरून, आमची ओंजळ पुरत नाही आणि आम्हाला नको झाले, बास झाले. येणारी माणसं दमलेत भेंडी काढून आणि घरची लोक सुद्धा ते पुढे बांधून गट्टे दमलेत लोक. परमेश्वर बघा किती देतोय हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही निसर्गाबरोबर जाता, निसर्ग तुम्हाला कधीही निराश करत नाही, नाराज करत नाही, तो तुम्हाला देतो. आणि हाच विचार मी गेली 10-12 वर्ष लोकांना सतत सांगण्याचा प्रयत्न करतोय की रसायन बंद करा, निसर्गाकडे चला. आज त्याचा तुम्ही अनुभव दोघांनी घेतला. तुम्ही आनंदी समाधानी आहे दोघं? लय समाधान आहे. समाधानी आहे खरं. आता परत तुम्हाला रसायन करायचं की काय म्हणजे डोक्यात आहे काय? आता रसायन नाही, फक्त आता असा विषय केलाय आम्ही विचार की आम्ही पहिला सुरुवातीला प्रयोग करूया. बरोबर, ह्या विषयाने आम्ही केलं. निघणार नाही. साहेब सुद्धा असं म्हटले की लागवड घातल्याशिवाय निघणार नाही, उत्पन्न निघणार म्हणजे नाही, थोडंफार निघेल असं वाटलेलं. पण हे न घालता सुद्धा एवढं निघायला की सगळे आश्चर्य करतात. येता जात रोज 1-2 माणूस आल्याशिवाय जात नाही प्लॉटवर. हायवेला प्लॉट आहे. राष्ट्रीय महामार्गाकडून इस्लामपूरकडून म्हणजे पेठ नाक्याकडून सांगलीला जाणाऱ्या रस्त्यावर लागून प्लॉट आहे. काय सांगते जोडी बघा, रस्त्यावरून दररोज 5-10 माणसं प्लॉट बघायला येत आहेत. म्हणजे जाता जाता सुद्धा हा प्लॉटचा देखणेपणा दिसतोय, हिरवाई दिसते आहे आणि निरोगी प्लॉट कळतोय. लोक थांबून उतरून प्लॉटमध्ये येत आहेत आणि लोक विचारतात यांना. आणि आता माऊलीनं आपल्याला सांगितलं की त्यांना वाटलं थोडंफार उत्पन्न येईल असं वाटत होतं, पण हे थोडंफार नाही आहे, हे बरं भरून डोक्याच्या पुढे आलेला विषय आहे. म्हणजे ह्याच्या आधी केलता पण एवढा माल निघत नाही. फक्त ह्यात किती 250 ग्रॅम बी ज्यादा आहे. हा, 1 किलो बी. गेल्या वेळी कसं 3 पाकिट घातले, यावेळी 4 पाकिट घातले. पण त्यावेळी किती 70-90 किलो म्हणजे 1 दिवस तसंच केलं. रसायनवर होता 3 वर्षापूर्वी. मित्रांनो, व्यवस्थित ऐका हिशोब. जी लोक अतिशय व्यवहारी आहेत, आम्ही व्यवहारी लोक नाही बरं का, आम्ही सगळे अध्यात्माचे लोक आहे. हे बघा गळ्यात काय त्याच्या बघितला, मला ते आल्यालाच बघितलं मी. कृष्ण बघता येतो, माहिती आहे मला. तू बाबा तू सांगूच नकोस मला, ते आल्याला कळलं ते. तर व्यवहारी माणसांसाठी आता ह्यानं हिशोब सांगितला. 3 वर्षापूर्वी यांना भेंडीचा प्लॉट केला होता असाच. तेव्हा 15 गुंठ्यामध्ये अल्टरनेट सुरू होतं आजच्यासारखं. 15 गुंठ्यामध्ये 80-90 किलो भेंडी येत होती रसायनामध्ये. आता रसायन 0 आहे, जागेला 0 आहे बरं काय रसायन. आणि आता भेंडी मिनिमम 150-200 या लागले. मग तुम्ही मित्रांनो मला सांगा, रसायनामध्ये उत्पन्न जास्त येतं की नैसर्गिक शेतीमध्ये जास्त येतं? सांगायची गरज आहे कुणाला? रसायन न घालता सुद्धा आज ही जोडी 150-200 किलो 15 गुंठ्यामध्ये दररोज भेंडी काढती आहे. परमेश्वर देतोय की नाही भर भरून. निसर्गाकडे चला मित्रांनो. मी नेहमी सांगतोय, विश्वास ठेवा, स्वतःचा आत्मविश्वास, भगवंतावरची श्रद्धा तुम्हाला ह्या पद्धतीचं चमत्कारिक उत्पन्न देऊ शकते. आज ह्या दोघांनी ते केलंय. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगा की हे सगळं नैसर्गिक शेती करत असताना आणि याच्या आधीची तुमची रासायनिक शेती करत असताना तुमच्या सगळ्यांच्या वागण्यामध्ये, मनामध्ये, घरामध्ये ह्या सगळ्याचा काय फरक पडलाय असं जाणवते तुम्हाला? रसायन सोडून तुम्ही निसर्गाकडे जेव्हा आला
तेव्हा काय डोकं शांत झालं, त्रास व्हायला लागलाय, काय व्हायला, कष्ट जास्त व्हायला लागले? समाधानी आहे. समाधान आहे. त्रास ब्रिस काय त्याचा विषय नाही. नक्की काढायचाच डोक्यात टेन्शन त्रास सारखं मला म्हणते रानात तुम्ही हे करू नका, रानात वरडू नका, म्हणजे इतकं हे म्हणत्या. बायका सुद्धा नाही म्हणतात. नाही म्हणलं की नाही, मी जरा जीव लावून त्रास सांगतो. व्हायला लागला. तर ह्यांना टेन्शन येतंय. मग म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं. हे बरोबर आहे, तुम्हाला बरोबर tension आहे. बरोबर आहे. पण पिकाचं किंवा रोगाचं काहीच काय टेन्शन नाहीये. बरोबर. दराचं उत्पन्न सुद्धा भरपूर. टेन्शन नाही, कारण उत्पन्न जास्त आल्यामुळे पण दर नाही, बसतो. खर्च नाही. बायकांच्याकडून आम्ही त्रासलोय आणि काढल्याकडून त्रासलोय. रोज आम्ही दोघं बी आहे. 6ला उठून आम्ही 5ला उठतोय, 6ला रानात असतो, 11:30 पर्यंत करते ही. तुम्ही आतापर्यंत मला सांगा की याच्यावर जो काही मिशन ऑर्गॅनिकचा म्हणजे भूसुधारक, अन्नपूर्णा, ब्रह्मास्त्र, तो खर्च तुम्हाला किती आलाय आतापर्यंत? आता भूसुधारक आपण 2000 लिटर होते आता. 6,000 रुपये. हा, म्हणजे तो 6000 रुपये खर्च. अन्नपूर्णा 2 बाटल्या झाल्या, 2,000 आणि रुपये. ब्रह्मास्त्र 1. 9,000 रुपये खर्च हा. आला. तेवढाच. 9,000 खर्च आणि आला. काय ते दूध आणि गुळ. बायकांचं सुद्धा तो तेवढाच. त्यांना नाही, औषधांचा बोलतो. नाही, 9,000. आता तुम्ही मला सांगा की 9,000 हा मिशन ऑर्गॅनिकचा नैसर्गिकचा खर्च आला तुम्हाला. होय होय. पाणी मारायचा खर्च नाही आणि माती मारायचा मातीचा खर्च नाही. नाही नाही. पण ह्या कम्पॅरेटिव्ह रसायनाचा खर्च किती येत होता? रसायनाचा खर्च 40,000 वर गेला असता. आता जर रसायनावर केलं असतं ना तर 40,000. अजिबात, बेसळ डोस झालं ही ती नसतं. 40,000 परवडलं नसतं आता. नाही, तो विषय मौली वेगळाच. मिशन ऑर्गॅनिकचा खर्च 9,000 रुपये आहे. 2 भूसुधारक, 2 अन्नपूर्णा, 1 ब्रह्मास्त्र. आणि आता ऐकलं ते काय सांगितलं, परत एकदा सांग किती हजार झाला? 40,000 पर्यंत 40. गेला. म्हणजे 40 वजा 9, 32,000 रुपये आमचा भाऊ पहिल्यांदा फायद्यात आला. होय, होय. पैसे वाचले, 31,000 रुपये फायदा. फायद्यात आले. 31,000 रुपये पहिल्यांदा फायद्यात आले. आणि आता उत्पन्न वाढले तुमचं. हो. दररोजचा दर जरी तुमचा 15, 18, 20 जो काय लागत असेल, दररोजची पट्टी तुमची सुरू आहे, दररोज कॅश सुरू आहे. हो. आता हा प्लॉट अजून किती दिवस जाईल असं तुम्हाला वाटतं? जर घालायला 2 प्लॉट अजून मस्त 60 तोड होतील. महिने. 2 महिने महिने डोळं आरामशीर झाकून जाईल. आता मला कारण अजून बुडक्यातनच माल चालू आहे. अजून इथं अजून वर खाली खाल्लं वाढवायला सगळं खाली काढायला. काढायला लागते हा. खाली. आता एक जो तुमचा 150-200 किलो जातोय आणि जो आता दर लागलाय, तर दररोजची पट्टी आपल्याला किती मिळते? ते सर्वसाधारण आपण एक 150 धरलं तरी 12-13 रुपये जरी धरलं 150 किलोचं कमिशन ते सगळं सगळं जाऊन घालून. गाडी भाडं ते. किती येतात दररोजचे? 2-2.5 2,000 रुपये येतात दररोजचे. रोजचे. बरोबर. म्हणजे तुम्ही विचार करा की आता तुमचे 12 तोडे झाले, म्हणजे- म्हणजे 24 झाले ते हे. 24 झाले, सॉरी 24 झाले. 24 गुणिले 2 म्हणजे 48 ते 50,000. म्हणजे आता 50,000 तुमचे आलेले आहेत. सुरुवातीला माल कमी कमी, निघाला. बरोबर आहे. हा, म्हणजे- प्लस प्लस मायनस होणार हा, आहे की. तेवढं. आणि अजून तुम्ही म्हणताय की एक 60 दिवस जाईल. मग हो हो. 60 दिवसाचे 150 पकडले आपण. किती हिशोब होतोय माहिती आहे तुला? अंदाज आहे का तुला? म्हणजे कुठेपर्यंत जाईल? कळली काय गंमत? असा 1,20-1,40 पर्यंत जाणार आता. 2.5 ते 3 लाख रुपये मिळणार बरं काय. भेंडीमध्ये 30 गुंठ्यामध्ये हे वाघ आमचे 2.5-3 लाख रुपये मिळवा लागलेत. ऊसामध्ये किती मिळतात? ऊसामध्ये कुठले ऊस केलाच नाही मी. बरं, शाबास. 1.5 लाख रुपये खर्च होता, पण त्याच्यामध्ये 60-70 कारण 100 टन ऊस काढायचं म्हटलं तर ते पण 1.5 वर्षामध्ये. हा, आता हा प्लॉट फरक किती आहे. किती किती महिन्याचा? हो, आता तरी आपला 5-6 महिने चालतो 6 महिने प्लॉट चालतो. केल्यापासून. 1.5 वर्षामध्ये जर ऊस भारी केला तर 1 लाख रुपये मिळतील असं भगिनीचं म्हणणं आहे. आणि हा 6 महिन्यामध्ये याने 2.5 लाख रुपये मिळवा लागलेत. ऊस चांगला आहे का भेंडी चांगली? तुम्ही ठरवा मित्रांनो. काही लोकांना त्रास होतो मी ऊसाला नावं ठेवते म्हणून, पण मी ठेवणार, कारण माझ्या शेतकऱ्यांनी पैसे मिळवले पाहिजेत हे माझं ध्येय आहे. आणि जमीन वाचली पाहिजे. 1.5 वर्ष ऊस ठेवून शेतकऱ्यांच्या हातापाया पडून 3.5 रुपये किलोनं ऊस देता तुम्ही. आज ही 2 लोक 12-15 रुपये मिळवा लागलेत किलोला हो. 6 महिन्याचे. बरोबर आहे की नाही? त्यामुळं म्हणून मी सांगतो, भाजीपाला करा, कॅश क्रॉप करा, कडधान्य करा, ज्याच्यातून तुम्हाला 2 पैसे मिळतील. आज यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा, आनंद समाधान बघा. आनंदानं समाधानानं दमलेत बरं का ते. लोक कंटाळून कष्टानं दमतात. आनंदानं समाधानानं दमलेत दोघं. परमेश्वर असंच यांच्या हाताला यश देऊ देत आणि यांना भरभरून सगळ्या गोष्टी मिळू देत. पैशापेक्षा मी नेहमी म्हणतो की माझ्या शेतकऱ्यांना आनंद आणि समाधान मिळू देत आणि उत्तम आरोग्य मिळू देत. मी भगवंताची चरणी नेहमी प्रार्थना करतो, कारण विषारी शेतामध्ये काम करून माझ्या ह्या तरुण शेतकरी मित्रांचं आरोग्य धोक्यात आलंय. आज हजारो लाखो शेतकऱ्यांशी मी भेटतो, बोलतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आजार आहे. लहान लहान बाळं, माझ्या माता माऊलीसुद्धा आजारी पडलेत रसायनामुळे. घरामध्ये खत आहे,
ह्या पोरी आमच्या पंप घेऊन मारतायत, ते सगळं नाका तोंडातून शरीरामध्ये जातं. हात धुवून तोंड बांधून वगैरे काय होत नसतंय बरं काय. जहाल विषारी आहे ते सगळं, आणि त्याच्यामुळे तब्येती बिघडलेल्या आहेत. उद्या तुम्हाला 2 पैसे चांगले मिळाले आणि तब्येत चांगली नसली तर त्याचा काय उपयोग आहे? काय या उपयोग नाही. कन्सेप्टमुळेच आम्ही रासायनिक सोडून सेंद्रियकडे वळलोय. बरोबर, अगदी म्हणजे अगदी बरोबर आहे तुमचं. कारण आमचं म्हणणं माऊली हेच आहे की लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा की आपलं आरोग्य हे पहिल्यांदा असतं. हो जर आपली तब्येत चांगली असेल तर आपण तरच पुढे काम थोडंसं, करू शकणार, नाही तर 100% काय उपयोग काय त्या गोष्टीचा. 100%. आणि आज मिशन ऑर्गॅनिक जे काम करतंय ते आमचं ब्रीदवाक्य माहिती आहे ना, हो. सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न. आपण भारत, आपला देश, आपला समाज आणि माझ्याबरोबर हे असले खंबीर आमची माणसं ही सदृढ सशक्त राहायला पाहिजेत, हे आमचं स्वप्न आहे. आणि आज ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे ना, त्यासाठी मी धावपळ करतोय. मला बाकीचं काय नको. मिशन ऑर्गॅनिक हे निस्वार्थी सेवेनं काम करणारी संस्था आहे. आज त्यांना विचारा, कन्सल्टिंग वगैरे काय कोणी घेतलेत आमच्या ऑफिसमध्ये, काय पैसे घेतलेत काय? नाही. पण कधीच नाही, हे सगळं मोफत चाललंय सगळ्या मित्रांनो. दत्तगुरूंच्या कृपेनं आम्ही हे करतो. आज यांच्या स्थानी येण्याचा माझा अजून एक स्वार्थ मी न लाजता सांगतो. आज जसं यांचा प्लॉट बघायला मी धावत पळत आलो, का माहिती आहे, माझं आराध्य दैवत दत्तगुरूंचं औदुंबर नावाचं स्थान इथनं 10 किलोमीटरवर आहे. त्यामुळे इथून झालं की मी निघालो महाराजांच्या चरणी डोकं ठेवायला आणि प्रार्थना करायला. आज त्या महाराजांची कृपा, महाराजांचे आशीर्वाद हेच माझ्या मागं आहेत. आणि ते फक्त माझ्या मागं नाहीत, तर ते माझ्या अशा सगळ्या भावा बहिणींच्या मागं आहेत. आणि दत्तगुरू आम्हाला ही बुद्धी देतो, आमच्या हातनं हे सुंदर काम करवून घेतो. त्या महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे, डोकं टेकायला पाहिजे. आणि एवढ्याच जवळ महाराजांनी कदाचित त्यासाठी बोलवलं, त्या माणसाचा कदाचित त्यासाठीच फोन आला असं मी म्हणतोय. त्यामुळे मी पण धावपळत आलो मुद्दाम. हा माझा एक स्वार्थ आहे बा. तुझं काम झालं की मी महाराजांकडे निघालो लगेच. कारण काय माहिती, तिथे गेल्याशिवाय माझं मन शांत होत नाही. कारण हे सगळं त्यांच्या कृपेनं चाललंय. आज माझ्यावर काय, तुमच्यावर काय, दत्तगुरूंची कृपा आहे म्हणून हे सगळं हिरवगार छान, कसं छान वाटते बघ बघितलं. माझं तर मन भरलं मित्रांनो बघून. काय सुंदर प्लॉट, निरोगी प्लॉट आहे. काही काढून काढून दबले 2 महिने प्लॉट. अनोळखी माणसं असं गाडीवरून असं छान छान प्लॉट. हा, तसं अनोळखी करतात. माणसं करून जातात, ओळखीची नाही. काय सांगते माझी बहीण बघा, रस्त्यावरून जाणारी माणसं असं करून हा. छान प्लॉट आहे म्हणून हिला सांगतात. होय. आहे की नाही गंमत. हिची ताकद किती वाढली असेल विचार करा, हिची प्रेरणा किती वाढली असेल, हिचं धैर्य किती वाढलं असेल. जाणारी अनोळखी माणसं जेव्हा तुमच्या केलेल्या कामाचं कौतुक करतात तेव्हा किती मन किती भरलं असेल ना. आज या दोघांचं आयुष्य वाढलेलं आहे बरं का ह्या प्लॉटमुळे, मी आत्ताच सांगतो. कारण अशा पद्धतीच्या सुंदर प्लॉटची निर्मिती यांच्या हातनं भगवंतानं घडवली. आणि असंच परमेश्वरानं यांच्या हातून अजून चांगलं काम करावं. आयुष्यभर ह्या जोडीनं अतिशय सुंदर विषमुक्त उत्पन्न काढावं, भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि नेहमीप्रमाणे दत्तगुरूंच्या चरणी माझी विनंती, माझी याचना आहे की माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला महाराज यश द्या, त्यांचं डोकं शांत ठेवा, त्यांना आनंदी समाधानी ठेवा, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं ठेवा आणि त्यांच्या हातून सत्कर्म करण्याची संधी महाराज तुम्ही त्यांना द्या, एवढी विनंती करतो. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. एक